तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. अंधार पडला की त्याला रात्र म्हणतात. आणि महाराष्ट्रात राहून त्याला शिवाजी महाराज कळत नाही, त्याला हिजड्याची औलाद म्हणतात. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सकळ कुळ मंडित अखंड लक्ष्मी अलंकृते राजकारण धुरंधर श्रीमन महाराज दिराज छत्रपती शिवाजी महाराज की. हात खाली दिसतात मला. छत्रपती शिवाजी महाराज की. आता हल्ले असतील ते, तसं तर सकाळपासून हलवणं चालूच आहे. ज्या मातीमध्ये आपण राहतो ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. खरं तर महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलित्राचा शक्तीच्या पैलित्राचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंट टाकाचा धगधगता इतिहास पुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, जिवंत आणि ज्वलंत ठेवणाऱ्या जगदंबा कौतुकात घेऊन बोलणाऱ्या वादळाचा माझ्या शिवाचा महाराष्ट्र. सर्वांना विनंती करतो, आपण बसून घ्या. मला माहिती आहे आपल्याला उभा राहण्याची सवय आहे, कारण आमचे बापजादे गडतटा भुंजावर राहून शत्रूच्या सैन्यापासून आमचं संरक्षण करण्यासाठी खडे ठरले होते. परंतु इथं काही शत्रू येणं काही शक्य नाही, कारण तमाम हिंदूंच्या मानसमाळ ऐकवटला असताना एवढी छाती कोणाची होईल असं अजिबात वाटत नाही. आपल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बिल क्लिंटन. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बिल क्लिंटन समोर बसलेले होते, त्याच्या समोर आपली मराठी माणसंही बसलेली होती. मराठी माणसांना बिल क्लिंटननी विचारले, हो बाबांना तुम्ही आलात कुठून, तुमचं गाव कोणतं आहे. तेव्हा आपल्या मराठी माणसांनी सांगितले, आशिया नावाचा खंड आहे, आशिया नावाच्या खंडामध्ये भारत नावाचा देश आहे, भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचा राज्य आहे, आणि त्या महाराष्ट्र नावाच्या राज्यामधून मी आलो. तेव्हा बिल क्लिंटन आपल्या मराठी माणसांना सांगतोय काय, म्हणे तुम्ही एवढं सांगायची काय गरज होती, तुम्ही फक्त एवढं कधी सांगितलं असतं की मी छत्रपतींच्या राज्यात आले तरीही मला कळलं असतं. अरे कुत्तों के बाजार में शेर बिका नहीं करते, कुत्तों के बाजार में शेर बिका नहीं करते, और शिवाजी महाराज के दरबार में गद्दार टिका नहीं करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे रामशेष किल्ला, तो औरंगजेबला घेताच आला नव्हता. औरंगजेब पूर्ण बावरला होता. औरंगजेबनी मग शेवटी बोलवले फतेह खानला. फतेह खान समोर बसलेला होता. फतेह खानला विचारलं, तंबाकू हराना है, वो दक्खन का चूहा, उसको हराना है, बता क्या लगेगा तेको, बता. बोले हुजूर बस कुछ नहीं. अरे मी तुला हत्ती देतो, पायदल देतो, जे हवाय ते देतो, तू फक्त सांग किती दिवसात ते रामशेष किल्ला मी तू माझ्या पायात टाकणार. बस हुजूर, तुम्ही फक्त मला 2,000ची फौज द्या. तेव्हा औरंगजेब म्हणाला, अरे तुला लुंग्यान बरोबर लढायला चाललेला नाहीये, तू मराठ्यांसोबत लढायला चाललेला आहे, नीट मान. तेव्हा त्यांनी सांगितलं, ठीक आहे हुजूर, मला मग 5,000ची फौज द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे 10,000ची फौज घेऊन गेलेल्या शाहिस्ते खानाची अवस्था काय झाली होती माहिती आहे ना तुला, नीट मार. तेव्हा त्यांनी सांगितले, ठीक आहे हुजूर, मग मला तुम्ही 20,000ची फौज द्या. अरे अफजल खाना 25,000ची फौज घेऊन गेलेल्या अफजल खानाची अवस्था काय झाली होती माहिती आहे ना तुला, नीट मार. म्हणे हुजूर, मग तुम्ही मला एक काम करा, 25,000ची फौज द्या. अरे 30,000, तुला पहिल्यांदा 2,000ची फौज मागितली, 5,000ची फौज मागितली, 10,000ची फौज मागितली. हा आलमगीर बादशाह तुला 30,000ची फौज घेतो, आलमगीर देतो, सर्व देतो, जे हवंय ते देतो, फक्त सांग तुला काय हवंय. आता मला फक्त तू एवढं सांग, किती वेळात तू हा किल्ला माझ्या पायात टाकणार. बस हुजूर, पहिला नमाज हो जाने दो, उसके बाद किल्ला आपके कदमों में रखूंगा. आणि निघाला फतेह खान. पहिल्या नमाजाची वेळ झाली. काय झालं, अरे कुठे फतेह खान, कोणीतरी म्हटलं किल्ला घेतोय. त्याला वाटलं होतो कधी उशीर. पहिला नमाज झाला, काय झाला म्हणजे दुसराही नमाज ज्याची, पहिला नमाज झाला, दुसऱ्या नमाजाची वेळ आली. कुठे आहे तो, किल्ला घेतोय. त्याला वाटलं होतो कधी उशीर.
घेतली. अरे पहिला नमाज झाला काय झाला किल्ला घेतोय, दुसरा नमाज झाला काय झाला किल्ला घेतोय, तिसरा नमाज झाला काय झाला किल्ला घेतोय, चौथा नमाज झाला काय झाला किल्ला घेतोय, पाचवा नमाज झाला काय झाला किल्ला घेतोय, सहावा नमाज झाला काय झाला किल्ला घेतोय. एक आठवडा गेली, 2 आठवडा गेली, 1 महिना गेला, 1.5 महिना, 1 हप्ता, 1 आठवडा गेला, 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, तो किल्ला अजिंक्यच राहिला. अरे तो किल्ला औरंगजेबलाच काय त्याच्या बापाला सुद्धा घेतला आला नसता. कारण औरंगजेब लढत होता शिवरायांचं स्वराज्य जिंकण्यासाठी आणि आमचे मर्द मावळे लढत होते शिवरायांचं स्वराज्य वाचवण्यासाठी. आपल्या सर्वांनाच माहिती आहे ते JNU इन्स्टिट्यूट मध्ये काय घडून राहिलं. ते आपल्याच पैशावरती शिकतात, आपल्याच पैशावरती ते त्यांना स्कॉलरशिप भेटते आणि ते त्यांना 120 रुपयात पूर्ण ऍडमिशन, पूर्ण इंजिनिअरिंग त्यांची होते. आपलाच खातात आणि मग तिकडे JNU इन्स्टिट्यूट मध्ये ते उभा राहतात आणि सांगतात पाकिस्तान जिंदाबाद आणि भारत मुर्दाबाद. असे लोक झालेले आहेत. कधी आज शिवाजी महाराज असते ना त्यांची हिंमत झाली नसती हे सर्व करायची. आपल्यामध्ये प्रत्येकांमधला शिवाजी आज आपल्याला जागवण्याची वेळ आलेली आहे. ते म्हणतात ना पाकिस्तान जिंदाबाद भारत मुर्दाबाद. भारत ही कुंडली आहे आणि त्या भारताचे राहू आणि केतू बिघडले. कारण राहू म्हणजे बांगलादेश आणि केतू म्हणजे पाकिस्तान. त्यांचा अजून एक नारा होता, तुम जितने अफजल मारोगे हर घर से अफजल निकलेगा. अफजल गुरु खान नाही, हे सर्व तसं सारखेच आहे. हे अफजल हे नावच लय डेंजर. म्हणजे तुम जितने अफजल मारोगे हर घर से अफजल निकलेगा. अरे तुम जितने अफजल लाओगे चुन चुन के अफजल मांगेंगे. हमने इतिहास में भी अफजल को मारा था, वर्तमान में भी अफजल को मारा है और जितने अफजल पैदा होंगे वो सब अफजल मरेंगे. भारत ये कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये तो जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय जिसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है, कश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल जिसके 2 विशाल कंधे हैं, पूर्वी और पश्चिमी घाट जिसके 2 विशाल जंगाएं हैं, दिल्ली जिसका दिल है, चांद और सूरज जिसकी आरती उतारते हैं, सागर जिसके पग पधारता है. यह अर्पण की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह समर्पण की भूमि है, जिसका कंकर कंकर शंकर है, जिसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए. मी माझ्यातर्फे आई भवानी फाउंडेशन तर्फे आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि शेवटी फक्त 2 ओळा सांगणार शेवटच्या. कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख. कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख. शहंशाह भी बन जाए तो दिल का वो फकीर जिंदा रख. हार जा चाहे दुनिया में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रख. मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रख. छत्रपती शिवाजी महाराज की. हात खाली दिसतात, मला हात खाली पाहिजे नाही. छत्रपती शिवाजी